आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं। उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे। श्रीधर दादा, आपण उद्बोधनास सुरुवात करावी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां प्राचिन्नाशयति विघ्नानां। प्रारंभी श्री गजाननाचं स्मरण केलं असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजेद। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य। ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि। धन्य धन्यतो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो तेने परमानंदो सदोदित। जो श्रीकृष्णाचा आवडता जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा। ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा। आज या नवीन विश्वावसू नावाच्या संवत्सरामध्ये प्रारंभीच गजाननाला वंदन करतो, हृदयस्थ सद्गुरूंना वंदन करतो। ज्या भारतीयांचं आराध्य दैवत असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्रांचं नवरात्र आज सुरू झालं, त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी साष्टांग दंडवत घालतो। हनुमानजींना नमस्कार करतो। समर्थ सद्गुरु ज्या चरणी या ठिकाणी नमस्कार करतो। आपल्या सर्व महेश्वर स्वरूप ज्ञानानं वयानं तपानं सर्वांना ज्येष्ठ असणाऱ्या आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभी वंदन करतो। आणि देवर्षी नारदांचं भक्तिसूत्र जे आपण पाहत आहोत त्यामध्ये मागच्या वेळी आपण 58व्या सूत्राची चर्चा केली होती की अन्य सर्व साधनांपेक्षा भक्ती कशी सुलभ आहे। अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ। अन्य सगळ्या साधनांपेक्षा भक्ती ही कशी करायला सोपी आहे याची आपण चर्चा करत होतो। आणि एखादी चर्चा करत असताना त्याच्या समर्थनार्थ काही उदाहरणं द्यावी लागतात, काही दृष्टांत द्यावे लागतात की ज्यामुळं आपण जे सांगतो आहोत ते सिद्ध करण्यासाठी किंवा त्याची पुष्टी करण्यासाठी आपल्याला तशी उदाहरणं किंवा प्रमाणं द्यावी लागतात। तसंच देवर्षी नारदांनी अन्य साधनांपेक्षा भक्ती करण्यासाठी कशी सोपी आहे हे पटवून देण्याकरता पुढची 2 सूत्र सांगितली। त्यातलं सूत्र पहिल्यांदा सांगितलं की प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात्। देवर्षी नारद म्हणतात की अन्य प्रमाणांपेक्षा कुठल्याही प्रमाणांची अपेक्षा ज्याला नाहीये ती स्वतः प्रमाणे, त्यामुळे भक्ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे असं त्यांनी पहिल्यांदा आपला पुष्टार्थ एक हे दिलं, एक दाखला दिला। मागच्या सूत्रात चर्चा करताना आपण चर्चा केली की परमार्थाच्या इतर साधनांपेक्षा भक्ती सुलभ आहे।
त्यासाठी आपण वेगवेगळ्या दृष्टांत पाहिले की योगशास्त्रापेक्षा ती कशी सुलभ आहे. योगशास्त्रात असणारे यमनियमांचं पालन करणं किती अवघड आहे. साधे यम पालन करायचे म्हणल्यावर जे करून नका असं सांगितलंय आपल्याला, की अहिंसा म्हणजे हिंसा करू नये असं सांगितलं, सत्य म्हणजे खोटं बोलू नये असं सांगितलं, अस्तेय म्हणजे चोरी करू नये असं सांगितलं, ब्रह्मचर्य म्हणजे विषयांशी संबंध येऊ देऊ नये असं सांगितलं, आणि अपरिग्रह आपल्या जवळ संपत्ती जमवून ठेवू नये असं जे सांगितलं. या सगळ्या गोष्टी करायलाच आपल्याला फार जड जातात. त्यात ज्या गोष्टी कराव्यात म्हणून सांगितल्या त्या नियमांमध्ये येतात. त्याच्यामध्ये शौच आहे, पावित्र्य पाळलं गेलं पाहिजे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे आणि ईश्वर प्रणिधान आहे, हे नियम सांगितले. या यमनियमांच्याच गोष्टी तसंच पाहायला गेलो आपण आपल्या जीवनात तर त्या पालन करण्याला फार अवघड आहे. मग या यमनियमांसारख्या गोष्टी जर पालन करण्याला अवघड असतील तर पुढच्या क्रमाने येणाऱ्या अवस्था म्हणजे आसन असेल, प्राणायाम असेल, प्रत्याहार असेल, धारणा असेल, ध्यान असेल, समाधी असेल, त्यातले त्यात सविकल्पक समाधी आणि निर्विकल्पक समाधी असणारी जी निर्विकल्पक समाधी असेल, हे करणं किती अवघड आहे याची आपल्याला कल्पना येईल. म्हणून मग कर्माची साधना असू द्या, कुठलं कर्म करताना कसं विहित कर्म कोणतं आहे जे आपल्याला शास्त्राने सांगितलंय, जे आपल्याला वेदांनी सांगितलंय, जे आमच्या स्मृतींमध्ये सांगितले की ही कर्म केली गेली पाहिजे, ती कर्म आमच्याकडून होत नाहीत आणि जी अनावश्यक कर्म आहेत ती आमच्याकडनं आपोआप होतात. म्हणून कर्म मार्ग, ज्ञान मार्ग हे सगळ्या अवघड आहेत. या सगळ्यांपेक्षा सोपं काय तर भक्ती सोपी असे याची आपण चर्चा करून आलो. याचं कारण जर आपण पाहायला गेलो की याचं कारण काय बरं, भक्ती कशामुळे सगळ्यात सोपी. जेव्हा आपण असं आपल्या मनाशी विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञान मार्ग असेल, योग मार्ग असेल किंवा आणखी जे काही मार्ग असतील त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला गुरूंच्या जवळ जावं लागतं, गुरूंच्यावर विश्वास ठेवावा लागतो, गुरूंच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. आणि गुरु भेटणं पण सोपं आहे का हो फार, आपण त्याची चर्चा केली. गुरुच आपल्याला, आपण साधना मार्गावर चालत असू, आपण पक्के साधक असू तर आपल्याला निश्चितपणाने चांगला गुरु भेटणार यात कुठलीही शंका नाही. पण साधना मार्गावर आपण कुठेतरी अडखळलो आणि आपल्याला कुठेतरी भरकटत गेलो तर वेगळाच एखाद्या व्यक्तीच्या कह्यात आपण गेलो तर त्यामुळं आपलं नुकसानच होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून सतत याच्यामध्ये सतत दुसऱ्याच्या तोंडाकडेच पाहावं लागतं, दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. म्हणून भक्ती ही अशी गोष्ट आहे की जी प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वा, जी कुठल्याही प्रमाणाची अपेक्षा करत नाही. आपण जर प्रमाण हा शब्द पाहिला तर प्रमाण या शब्दामध्ये मुख्य असणारा जो धातू आहे तो मा नावाचा धातू आहे. त्याचा अर्थ मोजणे असा होतो आणि त्याला प्र हा उपसर्ग लागून प्रमाण हा शब्द तयार झालाय. पदार्थाचं यथार्थ स्वरूप मोजलं जातं ज्यानं त्याला प्रमाण असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्येही आपल्याला प्रमा आणि अप्रमा अशा दोन प्रकारचं, दोन विभिन्न असे ज्ञान दिसतात तिथे. जो जसा पाहिला, जसा आहे तसा अगदी सोपा यथार्थ अनुभव हा प्रमा. जसा आहे तसा अनुभव येणं याला प्रमा असं म्हटलं जातं. आणि जो जसा आहे तसा न वाटणं, त्याच्यापेक्षा वेगळाच दिसणं, वेगळाच भासणं, जसं मृगजळ आहे. आपल्याला लांबून पाणी दिसलं, पाण्यात मृगजळ लांबून पाहिलं आपण तर ते पाण्यासारखे तरंग दिसतात. सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या याच्यात आपल्याला पाणी असल्याची जाणीव होते. लांबून आपल्याला वाटतं हे मृगजळ म्हणजे तिथं पाणी आहे. वाळवंटामध्ये आपण कुठेतरी चाललो असू आणि लांबून आपण त्या सूर्याच्या झळयांमुळे आणि त्या बाष्पांमुळे
तिथं आपल्याला जर मृगजळाचा भास झाला तर आपल्याला कदाचित असं वाटण्याची शक्यता असते की इथं तिथे जल आहे, पण ते आपलं यथार्थ ज्ञान नसतं, म्हणून ते अप्रमा असते. जिथं यथार्थ ज्ञान होत नाही त्याला अप्रमा असं म्हटलं जातं. आणि ज्या पदार्थाच्या द्वारे तो पदार्थ जसा आहे तसा दाखवला जातो त्याला प्रमाण असं म्हटलं जातं. या प्रमाणाची जर आपण चर्चा करायला गेलो तर सगळ्यात जास्त चर्चा वैशेषिक दर्शनामध्ये या प्रमाणांची आलेली आहे, न्याय दर्शनामध्ये आलेली. न्याय दर्शनामध्ये प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि शब्द प्रमाण ही 4 मार्गांनी ज्ञान मनुष्याला होतं असं त्यांनी सांगितलं. अगदी जी वस्तू जसं आहे तसं आपल्याला समजणं म्हणजे खरोखर आपल्याला ज्ञान झालं का हो? समजा आपण एखाद्या गल्लीतनं चाललो, तिथे चालत असताना आपल्याला एक माठासारखा आकार असलेला घट दिसला. आपल्याला घट आहे असं ज्ञान झालं. कशावरनं झालं? तर आपण पूर्वी कुठेतरी पाहिलेलं असतं, आपल्याला कुणीतरी सांगितलं असतं की याला माठ आहे असं म्हणतात. मग आपल्याला ते हळूहळू लक्षात यायला लागतं. आपण जसं 1-2 उन्हाळे जातो, लहान लहान चे मोठे होतो, तसं आपल्याला मोठ्या माणसांकडनं हे ज्ञान व्हायला लागतं की याच्यामध्ये पाणी गार होतं, सच्छिद्र असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हवा संचार करायला जागा असते, त्यामुळे त्यातलं पाणी, माठातलं पाणी गार पडतं. मग त्याला माठ असं म्हणतात हे आपल्याला ज्ञान झालं. पण आपण लांबून एखादं गाडगं मडकं माठासारखं पाहिलं आणि जवळ जाऊन ते जर लीक असलं पूर्ण तर त्याला माठ म्हणता येईल का? दिसायला माठासारखं आहे पण कार्य मात्र त्याचं माठासारखं नाहीये. म्हणून समर्थ प्रवृत्ती जनकता, ज्या गोष्टीमध्ये ती जशी दिसते तसं ती गोष्ट आपल्याला भासली आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचे कार्य त्याच्यामध्ये उपलब्ध असणे याला समर्थ प्रवृत्ती जनकता असं म्हटलं जातं. आणि न्याय प्रमाणामध्ये या समर्थ प्रवृत्ती जनकतेला खूप महत्व दिलं गेलेलं आहे. अर्थक्रियाकारित्व ज्याला म्हटलं जातं की समोरच्या वस्तूचं ज्ञान झालं, त्याचा अर्थ आपल्याला झाला की त्यातून समोरच्या वस्तूचा बोध यथार्थ स्वरूपामध्ये होणं आणि ती वस्तूचं कार्य तसं दिसणं, ती वस्तू तशी भासणं, हे सगळं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. याचा आपण एक छोटासा दृष्टांत पाहू का. एका नगराचा एक राजा होता आणि त्याचा वाढदिवस असा गुढीपाडव्याच्या दिवशी असतो. तो पण ठरवतो की आपण आजपासून नियम करूया. आपण सगळेजण ठरवतच असतो, गुढीपाडव्यापासून आपल्याला ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करायची, गीता वाचनाला सुरुवात करायची, गीता पाठांतराला सुरुवात करायची, फिरायला जायला सुरुवात करायची, 4 किलोमीटर सायकलिंगला जायला सुरुवात करायची. असे अनेक नियम आपण पाडव्याच्या दिवशी ठरवत असतो. आणि 9वी पर्यंत, 10वी पर्यंत कसे तरी आपण ते पाळतो. काही महिनाभर पाळले जातात, कधी कधी पुढच्या येणाऱ्या त्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत पाळले जातात. पण किती लोकांचे नियम पूर्णतेला जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही जण असतात नियम केले की ते पूर्णतेला न्यायचं. तसं हा राजा ठरवतो की आज आपला वाढदिवस आहे ना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, तर आज आपल्याला पहिल्यांदा जी व्यक्ती भेटेल त्याला आज संपूर्णपणे संतुष्ट करायचं. त्याला जे लागेल ते द्यायचं, तो जे म्हणेल ते त्याला द्यायचं. ठरवतो राजा. राजा रस्त्यानं चालायला लागतो आणि पहिल्यांदा त्याला एक रस्त्यानं चाललेला भिकारी दिसतो. राजा ठरवतो की आता याला पूर्णपणे संतुष्ट करायचं. मग काय दिल्यावर संतुष्ट होईल राजा, असा विचार करायला लागतो मनामध्ये. समोरच्या त्या भिकाऱ्याचा अंदाज घ्यायचा म्हणून त्याच्या जवळ जातो. बदललेल्या वेशात असतो, राजाचा वेश नसतो.
त्याला विचारतो काय पाहिजे. काही नाही बाबा, मला दिवसाला आज काहीतरी खायला हवंय म्हणून मी सकाळपासून मागायला सुरुवात करत असतो. मला एकदा माझे खाण्यापिण्याची सोय झाली, माझं पोट भरलं की मला दुसरं काही लागत नाही. राजा म्हणतो चला, पहिला माणूस भेटला, त्याला काहीच नाही, अपेक्षा कशाचीच नाही, फक्त काहीतरी खायला मिळालं पाहिजे. म्हणून तो त्याच्याजवळचं एक तांब्याचं नाणं देतो. तांब्याचं नाणं त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवणार, तेवढ्यात ते नाणं खाली असले त्याच्या हातातनं सटकून त्या गटारीमध्ये पडतं. गटार खोल असते, आपली भूमिगत गटार असते. नगरला जशा मोठमोठ्या गटारी आहेत भूमिगत, तशा गटारी आहेत. ते पडतं नाणं. झालं, तो भिकारी आपल्या नशिबाला दोष द्यायला लागतो की मला आज एवढी मोठी भिक्षा आली आणि ते साधा हातापर्यंत पोहोचू शकलं नाही. आता तो काढायला लागतो, ते शोधायला लागतो. राजाला खूप वाईट वाटतं. त्याला वाटतं अरे, एक माणूस सकाळी भेटला, आपण नियम केला होता, याला आज पूर्ण संतुष्ट करायचं, त्यासाठी त्याला तांब्याचं नाणं दिलं, त्याची इच्छा जाणून घेतली, तो संतुष्ट होणार होता ते खाऊन, आणि ते नाणं पडावं. तो त्याला ते गटारीतनं नाणं काढताना पाहत असतो. तो त्याचे कष्ट बघतो आणि त्याला मग म्हणतो जाऊ दे बाबा, तू इकडे ये, नाणं पडलंय ना, तुला दुसरं देतो. तो त्याला एक दुसरं चांदीचं नाणं देतो. चांदीचं नाणं दिलं की याने खुश व्हावं. राजा म्हणतो चला, आता याला चांदीचं नाणं मिळालंय. तो खुश होतो आणि राजा जायला लागतो. त्याला वाटतं आता हा भिकारी पण इथनं जाईल आणि तो त्याचं जाऊन भाकरी खाईल, भाजी खाईल, संतुष्ट होईल. तो जायला लागतो. राजा थोडा लांब जाऊन बघायला लागतो. तो पुन्हा ते नाणं काढायला लागतो गटारीत. पुन्हा गटारीतलं नाणं काढायला लागतो. राजाला परत वाटतं की अरे, याला आपण एक चांदीचं नाणं दिलंय, पण तो पुन्हा परत नाणं, ते गटारीत पडलेलं नाणंच काढतो. परत जातो, त्याची अपेक्षा जाणून घेतो. काही नाही बाबा, मला फक्त हे जेवण पाहिजे असतं, त्यासाठी मी मागत असतो म्हणतो. राजा त्याला पुन्हा 2 तांब्याची नाणी देतो. त्याला वाटतं तांब्याच्या नाण्यावर याचं विशेष प्रेम असेल म्हणून 2 तांब्याची नाणी देतो. 2 तांब्याचे, एक त्याचं पडलेलं असतं गटारीमध्ये म्हणून 2 तांब्याची नाणी देतो, आणि एक त्याच्या जवळ असलेलं चांदीचं नाणं. आता तरी त्यांनी खुश व्हावं म्हणून राजा पुन्हा लांब जातो. पुन्हा मागे वळून बघतो. राजा काही अंतर जातो ना जातो, तोच याचं पुन्हा ते नाणं शोधणं सुरुवात होते. राजा पुन्हा मागे येतो, त्याला एक सुवर्णाचं नाणं देतो. सुवर्णाचं नाणं दिल्यानंतर ही तीच परिस्थिती असते. तो पुन्हा सुवर्णाचं नाणं घेतो आणि त्यातलं नाणं शोधत बसतो. राजा 2 सुवर्णाची नाणी देतो, 10 सुवर्णाची नाणी देतो, पण तेवढं दिल्यानंतरही याचं समाधान होत नाही. हा पुन्हा पुन्हा येतो. तिथं ते येऊन ते नाणं शोधायला लागत असत. राजा त्याला विचारतो तुझं समाधान कशामुळे होईल, तू कशामुळे शांत होशील, तू तुझ्या मनाची परिपूर्णता केव्हा होईल. तो म्हणतो जोपर्यंत हे गटारीतलं नाणं निघत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान लागणार नाही. आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पण असेच प्रसंग बरेच वेळा येतात. आपल्याला अनेक उत्तमोत्तम वस्तू भगवंत वेगवेगळ्या मार्गाने देत असतो, पण आपण एखाद्या क्षुद्र गोष्टीच्या नादानं, जसं त्या भिकाऱ्याचं नाणं, तांब्याचं नाणं त्या गटारीमध्ये पडलेलं असतं, तसं आपणही आपल्या जीवनामध्ये एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी त्याच्यासाठी अट्टहास करत असतो की त्यामुळं आपल्याला मिळालेल्या या अनमोल गोष्टींची, भगवंतानं दिलेल्या अनमोल गोष्टींची आम्हाला किंमत नसते. भगवंतानं दिलेल्या आयुष्याची आम्हाला किंमत नसते. भगवंतानं दिलेल्या आरोग्याची आम्हाला किंमत नसते. भगवंतानं दिलेल्या सगळ्या नातलगांची आम्हाला किंमत नसते. भगवंतानं दिलेल्या सगळ्या मित्रसंबंधांची आम्हाला किंमत नसते. आम्ही कुठल्या तरी क्षुद्र गोष्टीच्या पाठीमागे लागून नेहमी दुःखी राहत असतो. आमचं समाधान कधी होत नाही. आणि यासाठी मनाचं समाधान होणं अत्यंत आवश्यक आहे. हे मन संतुष्ट झालं पाहिजे, कशानं तरी संतुष्ट झालं पाहिजे. त्याला कशाचीही अपेक्षा नसली पाहिजे. दुसरे एखादी गोष्ट मिळाली की त्यानं समाधान पाहून ओसंडून मन व्हायला पाहिजे. त्याची आपल्या मनाला सवय लावून घेतली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही आनंद मानायला शिकलं पाहिजे. एखादी गोष्ट आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. एखादा नातेवाईक आमच्याकडे आला, त्याच्या छोट्या गोष्टीने आम्ही प्रसन्न झालो पाहिजे. त्याच्यावर आम्हाला साधं आमच्या शेजारच्या बाबतीतलं जर उदाहरण घेतलं, आम्हाला आज एखादी गोष्ट मिळावी, आम्हाला 10,000ची लॉटरी लागली आणि दुसऱ्या
पुढच्या महिन्यामध्ये शेजाऱ्याला जर 1 लाखाची लॉटरी लागली तर आपण दुःखी होतो. अहो एवढं कशाला? आपल्या एखाद्या मैत्रिणीला आपल्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची साडी जर तिने विकत आणली तरी आपल्या मनाला दुःख होतं. आपल्या मनाला दुःख कशानं होईल, अपूर्णता कशामुळे जाणवेल याचं काहीच मोजमाप करता येत नाही. म्हणून देवर्षी नारदांनी इथं जे सांगितलंय की भक्तीला प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात्, कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नसते. ती स्वतः प्रमाण असतं, स्वयं प्रमाणत्वात असं या ठिकाणी म्हटलंय. ज्याची देवावर परमभक्ती आहे आणि गुरुवर तशाच प्रकारची आहे, त्याला महात्म्यांनी सांगितलेल्या अर्थाचा बोध होत असतो. महात्म्यांनी सांगितलेल्या अर्थाचा त्यालाच बोध होतो की ज्याच्यावर जशी देवावर भक्ती आहे तसंच त्याची आपल्या गुरुवर आहे. भगवत भक्तीचं श्रेष्ठत्वच हे आहे की अनेक ग्रंथांमधनं भक्ती ही प्रमेय म्हणून सांगितली, विषय म्हणून सांगितली, साधन म्हणून सांगितली, साध्य म्हणून सांगितलेली नाहीये. आणि मग कोणत्याही प्रमेयाची सिद्धी या प्रमाणाने होते. भक्तीला जे प्रमाणभूत होणारे अनेक ग्रंथ आहेत. स्वतः नारदांची भक्तिसूत्र जरी आपण पाहिली तरी या भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप कसं आहे, भक्तीचे साधन काय आहेत असं सांगणारा हा प्रमाण ग्रंथ आहे. असं असतानाही देवर्षी नारद भक्तीच्या सिद्धीसाठी प्रमाणांची आवश्यकता नाही असं कसं म्हणतात असं आपल्याला वाटू शकतं. अनेक वेळा आपल्याला असं दिसतंय की बरेच वेळा त्यांनी साधनं पण सांगितली. देवर्षी नारदांनी भक्तीची अनेक साधनं आपल्याला सांगितलीत असं वाटायला लागतं. श्रवणादी या वेगवेगळ्या भक्तींचे प्रकार म्हणजे भक्तींची साधनं आहेत काय असं आपल्याला वाटायला लागतं. या शंकेचं उत्तर असं आहे की भक्तीच्या साधना करता तिचं स्वरूप, तिचं साधन, फल सांगणारी आणि मान्य होणारी प्रमाण आहेत हे जरी खरं असलं तरी पण ती प्रमाण आहेत म्हणून भक्ती आहे असं मात्र होत नाही. ती प्रमाण आहेत म्हणून भक्ती असं होत नाही. आता प्रल्हाद एवढा छोट्या वयामध्ये त्याला कोणी सांगितलं होतं का की भक्ती अशी करायची, भक्ती या पद्धतीने करायची, नारायण नारायण असं म्हणायचं? त्याला कोणी सांगितलं होतं का भक्त प्रल्हादांना? त्यांच्या मनाने ती झाली. वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रतिही. त्या षंडामार्कांनी म्हणजे शुक्राचार्यांच्या मुलांनी भक्त प्रल्हादाला अनेक गोष्टी शिकवाव्यात. कधी त्यांनी भक्ती शिकवली नाही, भक्ती कशी करायची ते. आणि हिरण्यकश्यपूनी पहिल्यांदा एकदा विचारल्यावर पहिल्यांदा बोलवलं, षंडामार्ग घेऊन आले. प्रल्हादाची बुद्धी तल्लख होती. त्यांना सांगितलेलं लगेच समजायचं. त्यांना वाटलं आपल्यातला सगळ्यात हुशार विद्यार्थी त्याला पुढं करावं. प्रल्हादाला पुढं केलं. विचारलं काय काय बाबा तू कुठली गोष्ट सगळ्यात चांगली शिकलास सांग. प्रल्हादाने सांगावं, श्रवणम कीर्तनम विष्णू हो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती त्या विष्णूच्या पदाला प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट मी शिकलो. षंडामार्कांनी शिकवलं नव्हतं. दुसऱ्या वेळेस काही दिवस शिक्षा देऊन अनेक प्रकारच्या शिक्षा भोगून जेव्हा भक्त प्रल्हाद तिथं जातात, षंडामार्कांकडून ते शिकत असतात. पण जेव्हा सगळी असुर बालक आणि षंडामार्क नसताना हे गुरुची पुत्र बाहेर असताना भक्त प्रल्हादाकडे येतात, त्याला विचारतात रे तू कधी शिकला हे सगळं? तेव्हा त्याच्या एका गोष्टींनी ही आसुरी मुलं सुद्धा प्रभावित होतात. आसुरी भाव मूलतः असणारी मुलं प्रभावित होतात. ते त्याच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागतात आणि मग मात्र षंडामार्कांना भीती वाटायला लागते. ते भक्त प्रल्हादाला घेऊन त्याच्या वडिलांकडे येतात. अहो कसा मुलगा आहे तुमचा हा? वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रतिही. याच्या ठिकाणी वासुदेवाविषयी, भगवंताविषयी असणारी भक्ती, तुमच्या शत्रूविषयी, विष्णू विषयी असणारी प्रीती आणि भक्ती ही याच्यामध्ये नैसर्गिक आहे, त्याला कुणी शिकवलेली नाहीये. आणि 5व्या वर्षी जर आपण दुसरं उदाहरण पाहायला गेलं तर त्या ध्रुवाच्या अंतःकरणातही भक्तीचा उदय झाला. कशावरनं? तर कधीतरी आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला जावं म्हणून तो गेला आणि तिथं बसल्यानंतर उत्तम बसलेला होता आणि त्या आवडत्या राणीनं, त्याच्या सावत्र आईनं त्याला उठवून द्यावं की तुला इथं बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. आणि
ध्रुवाने विचार करावा की मला अशा ठिकाणी आता स्थान मिळवायचंय की जिथनं मला कुणीही उठून देणार नाही, अशा आढळ पदावर मला जायचंय. म्हणून भगवंताची भक्ती करायला लागला. त्यांना कुणीही सांगितलं नाही भक्ती करायची, भक्ती कशी करायची, भक्तीची साधनं सांगितली नाही, भक्तीसाठी काय करावं लागतं हे सांगितलं नाही, भक्तीसाठी कुठं बसावं लागतं हे सांगितलं नाही. फक्त गुरु भेटावे, गुरुंनी ज्ञान द्यावं आणि केवळ त्यांच्या आशीर्वादामुळं यांना काय करावं याचं ज्ञान झालं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं भक्ती केली आणि ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरले. एवढंच नाही तर गोकुळातले गोप बालक आपण पाहिले, यज्ञपत्न्या पाहिल्या, गोपिका पाहिल्या, यांची सगळ्यांची उदाहरणं जर आपण पाहिली तर त्यांना सगळ्यांनाही कुणी भक्ती करायचं शिकवलं नव्हतं. कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सुवळी की उवळी, त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळी, प्रेम सम्मेळी डुल्लत, असं नाथ भागवतामध्ये भगवान म्हणतात. या गोपाळांचं उष्ट सुद्धा मी खाल्लंय. अशी कोणती भक्ती, अगदी शबरीची कथा आपण पाहिली तर शबरीची उष्टी बोरं सुद्धा भगवंतांनी खाल्ली. त्यांना कोणी भक्ती शिकवली होती? भक्तीला प्रमाणांतराची आवश्यकता का नाही, तर प्रमाणाचा विषयच होऊ शकत नाही म्हणून, असं नारदांनी दिलेलं उत्तर आहे. कारण याचं कारण सांगताना अगोदरच देवर्षी नारद आपल्याला सांगून आले की अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, प्रेमाचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे, ते आपल्याला कशाच्याही द्वारे सांगता येत नाही. जर प्रमाणाला विषय झाली तर तिचे अनिर्वचनीयत्वच जाईल. ती प्रमेय भक्ती स्वतः प्रमेय झाली, ती जर साधन झाली तर तिचं अनिर्वचनीय स्वरूपच निघून जाईल. प्रेम हे प्रकाशाचं स्वरूप आहे. जड अज्ञात असं ते नाहीये. अज्ञात जड पदार्थाच्या ज्ञानाकरता प्रमाणाची आवश्यकता असते. एखादा समोर लाकडाचा टेबल पडलाय, त्याला आपण टेबल म्हणतो. गोळा पडलाय, घनस्वरूप पदार्थ असेल, जड असेल तर त्याला कुठल्या तरी नावाची आवश्यकता असते, प्रमाणाची आवश्यकता असते. पण निरुपाचार प्रेम जे असतं त्याचा विषय आत्मा आणि परमात्मा असा जर स्वतः संवेद्य असणार आहे, स्वतःला समजणार आहे, अनिर्वचनीय अशा प्रकारचा आहे, तर ते प्रेमही स्वसंवेद्य असंच असलं पाहिजे. म्हणून माता बालकांचं परस्परांवरील प्रेम असेल, पती पत्नीचं सगळ्या आपसातलं प्रेम असेल, या प्रेमाकरता इतर कोणत्याही त्यांना बाह्य प्रमाणाची आवश्यकता नसते, बाह्य गोष्टीवर अवलंबून राहावं लागत नाही. त्यांच्या अंतःकरणात आपापल्या आवडत्या व्यक्तींविषयी असणारी ओढ ही जी असते ती नैसर्गिक असते. प्रमाणांनी दिलेलं ज्ञान अनुभवाला येतं हे खरंय. जर प्रमाणांनी ज्ञानच दिलं नाही तर त्या प्रमाणांना काही महत्व राहणार आहे का? जसं आपण प्रत्यक्ष प्रमाणाचं उदाहरण पाहिलं, वाळवंटात चाललोय, लांबून मृगजळ आपल्याला वाफा येताना दिसल्या, पाणी हलताना दिसलं त्या वाफामुळे, लांबच्या सूर्याच्या बाष्पीभवनामुळे येणाऱ्या, आणि लांबून आपल्याला पाण्याचा साठा तिथं आहे, आपण खूप दमलेलो असू, भर दुपारची वेळ आहे, कुठेही पाण्याची सोय नाहीये, आणि लांबून आपल्याला 1-2 किलोमीटरवर त्या झळया दिसल्या, मृगजळ दिसलं, आपण म्हणू अरे थोडं 1 किलोमीटरवर चालून गेलं की आपल्याला पाणी. तिथे आपण जावं, मृगजळ दिसावं आणि आपला भ्रमनिरास व्हावा. आपल्याला काय उपयोग आहे त्या प्रमाणाचा? प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग काय? की ज्याच्यामध्ये अर्थक्रियाकारित्व नाही, ज्याच्यामध्ये समर्थ प्रवृत्ती जनकता नाही, अशा प्रमाणाचा आपल्याला काही उपयोग नाही. म्हणून प्रेम किंवा भक्ती ही अनुभव स्वरूप आहे असं म्हटलं जातं. अनुभव स्वरूप आहे. अनुभव आले अंगा या ते या जगा देत असे, असं श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जे अनुभव येतात ते या जगाला वाटण्यासाठी मी बसलोय. आणि एकदा आपल्याला अनुभव आला, एक छोटा मुलगा असतो, लहानपणापासून आपण 6-7 महिन्याचा होतो, समोर एखादं अग्नी प्रज्वलित झालेलं कुंड असू द्या, आपण त्याला किती सांगितलं, अरे हाय बाबा तिकडे जाऊ नकोस, अनेक वेळा आपण त्याला सांगू, आणि एकदा त्याने जाऊन कधीतरी हात लावला, एखादी स्त्री असू द्या, स्त्रीला त्याला हात लागला त्याचा चुकून, आणि त्याला कळलं की इथं लागल्यानंतर चटका बसतोय, समोर विस्तव आहे, तो विस्तव आपल्याला आई तिकडे जाऊ देत नाही, पण त्याने जाऊन कुतूहलानं तिथं जाऊन हात लावला, तर त्याला
इथे चटका बसतोय समजतं, ते त्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष प्रमाण असतं. असं प्रमाणांनी प्रेम शोधायचे झाल्यास ते शोधणाऱ्याला वेगळे ठरेल. पुन्हा ज्याच्यावर प्रेम केलं जातं तो आत्माच वाटत असतो. म्हणून गोपिकांनी भगवंताला अखिल देही नाम अंतरात्मद्रुक असं म्हटलं. अंतरात्मद्रुक असं जे अखिल देही नाम भगवंताविषयी गोपिकांनी म्हटलंय. प्रमाण म्हटलं की त्याच्यामध्ये प्रमेय, प्रमाण, प्रमाता, प्रमाण ही त्रिपुटी आली. पण प्रेमामध्ये अनन्यता आणि तन्मयता असते. प्रमाणांनी एखादी गोष्ट ठरली की त्याच्यात काही नियम येतात, काही मर्यादा येतात, आचार येतात, पण प्रेमामध्ये हे बंधन नसतं. प्रमाण प्रमेय विचारात प्रमाता हा त्या प्रमेयाच्या बाबतीत फळाची अपेक्षा करतो, पण भक्त हा भक्तीतनं कुठल्या फळाची अपेक्षा करत नसतो. कारण आपण मागे सूत्र पाहून आलो ती स्वयं फलरूपत्वा. भक्ती ही स्वतः फळरूप आहे, स्वतःच फळरूप आहे. त्यामुळे भक्ताला त्याच्यापासून काही अपेक्षा नसते. म्हणून आपण या भक्ती प्रेमाचा विचार करत असताना, भक्ती साधनाचा विचार करत असताना या गीतेतली आपण जर काही उदाहरणं पाहिली तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी मनमना भव, मदभक्तो भव, मद्याजी भव, माम नमस्कुरु, म्हणजे माझा भक्त हो, मला तू मन देऊन टाक, मला नमस्कार कर, असा विधिरूप उपदेश आपल्याला केल्याचा अनेक ठिकाणी दिसतं. त्यामुळं मग आपल्याला असं वाटायला लागतं की भक्ती करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते केल्यामुळे आपल्याला काहीतरी पुण्य मिळणार आहे किंवा कुठंतरी आपली दुर्गती होणार आहे आपण असं जर केलं नाही तर. त्यामुळे जी भक्ती केली जाते या अशा भीतीमुळं किंवा काहीतरी मिळणार आहे याच्यामुळे जर आपण भक्ती करायला लागलो तर ती भक्ती मात्र ही विधिरूप भक्ती होऊ लागते. तिला मात्र आपण अनन्य भक्ती असं म्हणू शकणार नाही. कारण आपण ती कुठल्या तरी भीतीनं करतोय किंवा अनेक लोक करतायत म्हणून करतोय, किंवा एखाद्यानं आपल्याला सांगितलं असतो अरे मी व्यंकटेश स्तोत्र रात्री 12 वाजता 8 दिवस म्हटलो सलग आणि त्याच्यानंतर मला असा अनुभव आला. आजकाल असे आपले अनुभव सार्वजनिक करण्याची पद्धत आली. ते अनुभव सांगितल्यामुळे अनेक लोक परमार्थाला लागतात खरं, पण त्यांच्या ठिकाणी येणारी भक्ती ही फलरूपाच्या स्वरूपाची, भक्ती ही साधन स्वरूपाची असते असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांचं भक्ती करणे हा उद्दिष्ट नसतो. त्या समोरच्या व्यक्तीला जसा अनुभव आलाय ना, आपल्याला परवा त्यांनी सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र म्हटलं किंवा मी हनुमान चालीसा म्हटला या दिवसामध्ये, किंवा रामनामाचा आत्ता सध्या व्हॉट्सअपवर ट्रेंड चालू आहे की 13 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं त्या संपुटामध्ये घालून या 10 दिवस रामनवमी पर्यंत, रामनवमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत आणि संकल्प म्हणायचं. त्याच्यामुळे आपल्याला असं प्राप्त होईल, आपल्या मनोकामना पूर्ण होतील. तसं करायलाही हवं, करण्यात चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यामुळं आपण वैधी भक्ती करतोय असं होईल, आपण या भक्तीला साधन बनवतोय असं होईल. आम्हाला अशा साधन स्वरूपाच्या भक्ती करायची नाहीये, तर आम्हाला भक्ती ही कायम टिकणारी करायची, चिरकाल राहणारी भक्ती आम्हाला करायची. म्हणून आम्हाला जी सांगितली आहे इथे सा तू अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा, अशा प्रकारची देवर्षी नारदांनी सांगितलेली भक्ती करायची. तिच्या या भक्तीच्या प्राप्तीसाठी कुठल्याही बाह्य प्रमाणाची आवश्यकता आपल्याला नसते. तिचं कुठलं शास्त्र नाही, कोणता विधी नाही, त्यामुळे तिच्यासाठी काही वेगळी खटपट करण्याची पण आपल्याला आवश्यकता नाही. ती आहे का नाही भक्ती हे दुसऱ्या कोणाला विचारण्याची आवश्यकता नाही, ती आपल्यालाच कळायला लागतं. अशा रीतीने कुठल्याही बाह्य वस्तूवर ती अवलंबून नसल्यामुळे, कुठल्या प्रमाणावर अवलंबून नसल्यामुळे ती करायला अत्यंत सोपी आहे असं या ठिकाणी देवर्षी नारद आपल्याला सांगतात.
आणि मग अशा प्रकारची भक्ती जर करायची असेल, अशा प्रकारची भक्ती आमच्यामध्ये यावं असं आम्हाला वाटत असेल, तर आमच्या मनाला आम्ही संतुष्ट करायला शिकलं पाहिजे. पण खरंच मन आमचं संतुष्ट करणं एवढं सोपं आहे का? आपण अनेक वेळा दृष्टांत पाहून आलो, अनेक वेळा ऐकलाही असेल. अकबर बिरबलाच्या गोष्टीतला तो दृष्टांत आपण ऐकला असेल. त्या अकबरानं बिरबलाबरोबर फिरायला जाताना पाहतो की शेळी हा जो प्राणी आहे अतिशय चंचल प्राणी, आणि तिनं आता भरपूर घास जरी खाल्लेला असला आणि तिला जर थोड्या वेळाने चरायला नेलं तरी ती इकडे तिकडे थोडं गवत खाईल, तिकडे पुढे जाऊन अजून थोडं गवत खाईल, आणखी पुढे जाऊन गवत खाईल. सारखं तिचं काहीतरी खाणं चालू असतं. मनुष्याचं इंद्रिय जर आपण पाहायला गेलो ना, त्यांना विषय नसला, मनुष्याच्या इंद्रियांना विषय नसला ना, ती भलतीकडे चालायला लागते. सारखं कुठलं तरी आलंबन त्यांना पाहिजे असतं. प्रत्येक इंद्रियाला काहीतरी आलंबन पाहिजे असतं. नेत्राला रूपाचं पाहिजे असतं, कानाला ध्वनीचं पाहिजे असतं, असं त्याच्या इंद्रियांना. जिभेला रसाचं हवं असतं, त्वचेला स्पर्शाचं पाहिजे असतं, असं वेगवेगळ्या इंद्रियांना त्यांची आलंबनं हवी असतात. आणि ती आलंबनं करता करता तिचा वेळ कसा जातो ते त्या इंद्रियांना पण समजत नाही. त्या शेळीचं पण तसंच आहे. कुठेही खायला गेली, किती खायला द्या, अजून 1 तासाने नेली की परत शेळी तिथं जाऊन थोडं गवत खुरडेलच तरी जाऊ, कधी संतुष्ट होणार नाही. लाख आपण सांगायला जाऊ, आत्ताच आमच्या इथे मी तिला 2 भेळे टाकले होते, ती आत्ताच खाऊन गेली. पण ती शेळी कधीही तिला नेलं थोड्या वेळाने, 10 मिनिटांनी तिला न्या, परत ती तोंड मारेलच तिथं. मग राजाला अकबराला युक्ती सुचते. बिरबलाकडून तो सगळे गुणधर्म जाणून घेतोय असं शेळीचे, या शेळी नावाचा प्राणी कधीही संतुष्ट न होणार आहे. मग तो दुसऱ्या दिवशी लगेच दौंडी देतो की जो शेळ्यांना संतुष्ट करील, मी प्रत्येकाला पाळायला शेळी देणार, आणि जो संतुष्ट करेल, ज्याची शेळी सगळ्यात संतुष्ट असेल त्याला मोठं बक्षीस दिलं जाईल. अनेक लोक बक्षिसाच्या अपेक्षेने येतात, शेळी घेऊन जातात. अकबर महाराज बिरबलाला पण एक शेळी देतात, तू पण घेऊन जा बाबा. त्याच्या काही सरदार असतात, काही गावातली हुशार माणसं असतात, राज्यातली हुशार माणसं असतात, ती घेऊन जातात. सगळेजण त्याच्यासाठी लागल तेवढा खर्च द्यायला तयार असतो. पण बादशाची एक अट असते की मी 15-20 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला पुन्हा बोलवेल आणि तुमची शेळी जर संतुष्ट नसेल तर तुम्हाला जितके पैसे दिले त्याच्यावर खर्च आले त्याच्या डबल पैसे मी तुमच्याकडनं देईल आणि तुम्हाला वर शिक्षा पण देईल. अनेकांना शेळीचा गुणधर्म माहित नसतो. आपल्याला तरी आपल्या इंद्रियांचे गुणधर्म कुठे माहित असतात. ती कधी विषयाकडे जायला हळू सटकतात आपल्याला कळतही नाही. आम्ही ठरवून जातो की आज अमुक योग करायचा, अमुक तमुक करायचंय, आज दासबोधाचं पारायण करायचंय, परवा गीतेचं पारायण करायचंय. पण हे करता करता आम्हाला कुठलं मध्ये आलंबन लागेल आम्हाला सांगता येत नाही. तसं या शेळीला घेऊन सगळे आपापल्या जागेवर जातात. प्रत्येक जण त्यांना भरपूर खायला जातो, भरपूर खायला देतो. राजाने दिलेले पैसे असतात, त्यांना अनेक रुपयाचं गवत आणलं जातं, अनेक पैसे त्याच्यासाठी खर्च केले जातात. दिवसभर त्या शेळीला खायला काहीतरी. शेळ्या अगदी त्यांच्या डबल वजनाच्या होतात 15-15 दिवसात. पण इकडे बिरबल मात्र वेगळाच प्रयोग करत असतो. बिरबल त्याच्या शेळीला घेऊन जातो, तिला लागतं थोडंफार खायला द्यायचा, आणि नंतर तो दिवसभर तिच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतो. तो त्याच्या हातामध्ये एक छडी घेतो आणि ती छडी तिच्या खायला तिचं तोंड जायला लागलं की तिच्या तोंडावर मारायचं, सटकन मारायचं. आपला आग्या फोकाची जशी फोक असतो आणि त्यांनी मारावं तोंडावर, तो इतकं लागतं. त्या शेळीच्या लक्षात येतं की ठराविक वेळेला आपले मालक काही करत नाही खाताना, पण त्याच्यानंतर जर आपण तोंड लावायला गेलं की ही छडी आपल्याला बसते, तोंडाला फार लागतं. शेळीच्या लक्षात येतं. आणि मग नुसता काही दिवसांनी तिला अशी प्रॅक्टिस होते की बिरबलानं नुसती हातात छडी घेतली की ती कशालाच तोंड लावायची, कुठल्याच तिच्या चाऱ्याला तोंड लावायची नाही.
आणि असं करता करता जेव्हा तो दिवस उजाडतो तेव्हा सगळ्यांच्या शेळ्या येतात. सगळ्यांचं आपल्याला सगळ्यांना दृष्टांत माहिती फक्त याच्यासाठी देऊन जाईल, आपल्या आजच्या याच्यासाठी. बाकी सगळ्यांच्या शेळ्या काही ना काही खायला लागतात, पण बिरबलाची शेळी मात्र काही खात नाही. हे पाहून राजाला आनंद होतो. अकबराला तो म्हणतो, अरे केलंच काय तू? बिरबल त्यातनं जे सांगतो, या शेळीला तिचं तोंड खाण्याकडे जाऊ नये म्हणून मी तिला कशी शिस्त लावली याची साध्यंत हकीकत सांगतो. याच्यातनं आपण आपल्यासाठी काय, तर मनुष्याची इंद्रिये आपल्या शेळीच्या प्रमाणे नेहमी बहिर्मुख असतात. नेहमी विषय दिसला की त्याच्याकडे धावाधाव करायला सुरुवात करतात. आणि जेव्हा समोरचा विषय, त्या विषयापासून आपल्याला बाजूला जायचं असतं, त्या विषयापासून हे करायचं असतं, तेव्हा ती तिथनं लगेच परत येऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या इंद्रियाला त्या छडीप्रमाणे धाक लावावा लागतो. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. ययाती राजाच्या ज्या पुत्रानं आपलं तारुण्य देऊन त्याचं वृद्धत्व घेतलेलं असतं, त्यावेळेस अनेक दिवस ते तारुण्य उपभोगूनही ययाती राजाचं समाधान होत नाही. म्हणून आपल्या इंद्रियांना कितीही प्रकारचे भोग दिले, न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती. उपभोगानं ही इंद्रिय कधीही संतुष्ट होत नाही. तर जसं भगवंतांनी सांगितलंय की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. दोनच मार्गांनी आपण इंद्रियांवर विजय मिळवू शकतो. त्यांच्याकडे आम्ही विवेकानं इंद्रियांवर विजय मिळवला पाहिजे. कुठल्या विषयाकडे त्यांना धावू द्यायचं आणि कुठले नाही हे आपण ठरवलं पाहिजे. मनाचा जो असणारा लगाम आहे, मनप्रग्रहमेवच, हा जो मनरूपी लगाम आहे, तो लगाम आपल्या बुद्धीम तू सारथीम विद्धी, या रथावर असणाऱ्या आत्मरूपी हृदयात असणाऱ्या या रथाचा लगाम त्या आत्म्याकडे पाहिजे. आणि या मनाला जर आम्ही वेळोवेळी आकसून घेतलं, या मनाला जर आम्ही वेळोवेळी त्याच्यावर विजय मिळवला, तरच आमचं मन विषयाकडे जाणार नाही. नाहीतर आमचं मन विषयाकडे गेलं की मग आमच्या मनाला मात्र शांती मिळत नाही. हे सांगण्याचं कारण असं की देवर्षी नारदांचं पुढचं सूत्र, शांती रूपात परमानंद रूपाच. देवर्षी नारदांनी भक्ती सुलभ आहे सांगण्यासाठी 2 सूत्र सांगितली. त्यातलं पहिलं सूत्र आपण विस्ताराने विचार केला की तिला प्रमाणांतरस अनपेक्षत्वा स्वयं प्रमाणत्वा. तिला कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही, ती स्वतः प्रमाण स्वरूप आहे ती भक्ती. तसंच ती शांती रूपात परमानंद रूपाच, ती स्वयं प्रमाण रूप असलेली भक्ती शांती स्वरूप परमानंद स्वरूप अशा प्रकारची असल्यानं ती सुलभ आहे असं देवर्षी नारद या ठिकाणी सांगतात. शांती म्हणजे काय हो? जीवनात शांती परमानंद अखंड असावा असं सगळ्यांना वाटतं. पण आपण सगळीकडे पाहायला गेलो की आपलं संसारामध्ये पाहायला गेलो तर आपलं मन कधीही शांत असत नाही. सगळीकडे अशांती भरलेली असं आपल्याला वाटायला लागतं. अहो परमानंद सोडा, साधा आनंद पण मिळत नाही. जसं आपण आता विचार करून आलो की आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली ना आपल्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या शेजाऱ्याला मिळाली तर आपल्याला त्यातनं पण दुःखच होतं. आपल्याला मिळालं याचा काही आनंद होत नाही. आपल्याला आम्हाला एवढं बहुमोल शरीर दिलंय, आम्हाला एवढं आरोग्य असणारं शरीर दिलं, याची आम्ही कधीही भगवंताला त्याबद्दल कृतज्ञता त्याच्याबद्दल व्यक्त करत नाही. तर मला हेच कमी, मला तेच कमी, याच्या कायम आम्ही तक्रारी करत बसतो. आम्ही चालत असताना नेहमी आमच्यापेक्षा भारी चप्पल ज्याच्या पायात आहे किंवा ज्याच्या पायामध्ये भारी वुडलँडचे सारखे शूज आहेत, अशा मोठ्या पायांकडे आम्ही पाहत बसतो. पण ज्याला मुळात पायच नाही अशा माणसाकडे मात्र आम्ही पाहण्याचं कटाक्षानं टाळतो. अरे मला देवानं कमीत कमी पाय तरी दिले, मला देवानं कमीत कमी हात तरी दिले श्रम करण्यासाठी.
मी दुसऱ्यांच्या सगळ्या गोष्टीवर डोळा का ठेवावा? मला श्रम करण्यासाठी हात दिलेत, पाय दिलेत, मी सगळ्या गोष्टी जागेवर मिळाव्या त्याची अपेक्षा का करावी? सगळ्या गोष्टींचा, कुठल्याही गोष्टीचा आम्ही विचार करायला गेलो तर आम्हाला कुठेही शांती दिसत नाही. मग शांती म्हणजे तरी काय होईल? तर नास्ति यत्र सुखम दुःखम न द्वेषो न च मत्सराः. जिथं सुख नाही, जिथं दुःख नाही, जिथं द्वेष नाही, जिथे मत्सर नाही, समसर्वेषु भूतेषु स शांत प्रथितो रसः. सगळ्या भूतांच्या ठिकाणी सारखी दृष्टी जिथे ठेवली जाते त्याला शांत रस त्या ठिकाणी भोला असं आपण म्हणतो. मनुष्याचं स्थिर असणारं मन ज्या ज्या कारणामुळं हिंदोलित होतं, आंदोलित होतं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तरंग उठतात आणि या तरंगामुळं जो गढूळपणा या मनाच्या वर येतो तो दूर करण्यासाठी आज आपण योगासारखी साधनं करतो. मनाला एकाग्र करणं, कुठेतरी ध्यान मार्गाने मनाला शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण खरोखर एकांतात राहून अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान करून हे मन शांत होईल. तात्पुरत्या स्वरूपात त्याला निश्चितपणाने सिद्धी मिळेल, पण ते टिकवून ठेवणं, ते तशाच पद्धतीनं पुढे चालवून ठेवणं हे मात्र आमच्या हातात असतं की नाही. एक मनुष्य असतो, गृहस्थाश्रमी मनुष्य असतो आणि त्याला असं वाटायला लागतं त्यानं आयुष्यामध्ये सगळं काही मिळवलंय, त्याच्याकडे भरपूर श्रीमंती असते, त्याची बायको त्याची ऐकणारी असते, त्याचा मुलगा हुशार असतो, त्याच्याकडे भरपूर धन असतं. अर्थागमो नित्यम अरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशश्च पुत्रो अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. महाभारतामध्ये मनुष्य सुखी असण्याची 6 प्रकार सांगितलेत. काय असलं म्हणजे मनुष्य सुखी असतो? त्याच्याकडे नित्य पैसा येत असला पाहिजे, अर्थागमो. तो नेहमी आरोग्य संपन्न असला पाहिजे, नित्यम आरोगिताच. ज्याची पत्नी त्याच्याशी नेहमी प्रिय भाषण करणारी असली पाहिजे, प्रियाच भार्या प्रियवादिनीच. त्याचा मुलगा त्याचं ऐकण्यात असला पाहिजे. वशश्च पुत्रो, त्यानं मिळवलेली विद्या अर्थकरी असली पाहिजे, त्याला अर्थ प्राप्त करून देणारी असली पाहिजे. अर्थकरीच विद्या. ही 6 षडलोक जीवस्य सुखानि राजन. तो मनुष्य सुखी आहे याची ओळखण्यासाठी, खूण ओळखण्यासाठी ही 6 साधन आहे. त्याला वाटायला लागतं हे सगळं आपल्याकडे आहे. मग आता असं थोडस वाटायला लागलंय, मुलाचं लग्न झालंय, आपल्याला सगळी अर्थकरी विद्या आहे, सगळं ठीक आहे, पण थोडं थोडं प्रमाणामध्ये आता जी अशांतता यायला लागली, मुलगा माझा ऐकत नाही का काय असं वाटायला लागलंय. बायको सगळ्या गोष्टी ऐकतेच असंही मला वाटत नाही. असं सगळं मला आता वाटायला लागलंय. या 2-4 वर्षात सगळं बदलल्यासारखं वाटायला लागलंय. आणि मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नुकतंच एक महात्म्यांचं प्रवचन ऐकून तो आलेला असतो. महात्म्यांनी सांगितलेलं असतं की जीवनामध्ये शांती प्राप्त करायची असेल तर घरदार सोडून कुठेतरी गेलं पाहिजे. विविक्त सेवी लघ्वाशी यत्वा कायमानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर विविक्त सेवी असलं पाहिजे, एकांतामध्ये कुठेतरी गेलं पाहिजे. महात्म्यांच्या बोलण्यातला भाव तो जाणतो, एकांतात जाण्याचं ठरवतो. तो प्रवासाला सुरुवात करतो. तो कुठे राहत असेल, कर्नाटक मध्य प्रदेश मध्ये राहणारा, तिकडे उत्तरेकडे जायला निघतो. हरिद्वारच्या गाडीत बसतो. हरिद्वार मध्ये एका आश्रमात जाऊन गुरूंना सांगतो की मला शांती मिळवण्यासाठी मी इथे आश्रमात आहे. गुरु म्हणाले मग ठीक आहे, काय शांती म्हणजे तुला काय? काही नाही, मी इथे येईल, आश्रमामध्ये राहील, आश्रमाचे झाडलोट करील,
नंतर इथल्या सगळ्या लोकांना वाढण्यामध्ये मदत करीन, तुम्ही जे सांगाल ते काम करेल. आणि मग तुला अडचण काय म्हणे? काही नाही म्हणे, घरी गेल्यानंतर मला घरी माझं सगळं चांगल्या प्रकारे आतापर्यंत गृहस्थाश्रम होतं, पण नुकतंच माझ्या मुलाचं लग्न झालं, मला असं वाटायला लागलं. ते म्हणले, अरे तू जे आश्रमात करणार आहे ते घरी कर ना. मग तू घराची झाडलोट करत जा, तू त्यांना वेगवेगळ्या भाजीपाला आणून देण्यात मदत कर, तू तुझ्या नातवांना, पुढे येणाऱ्या नातवांना चांगलं सांभाळ. हे सगळं तू घरी करू शकतोस ना. आणि मग तुला काय आवश्यकता इकडे येण्याची? त्याला महात्म्याचा विचार पटतो. ज्या गोष्टीसाठी आपण घरापासून दूर चाललोय त्या गोष्टी आम्हाला तिथे राहून करता येतात ना, पण आम्ही त्रागा करून त्या गोष्टी करत असतो. जी गोष्ट अनिवार्य आहे, काही कारणामुळे आम्हाला करावीच लागणार आहे, ती गोष्ट जर आपण सवय म्हणून करायला लागलो, आम्ही तिला आमची हॉबी बनवली, तिची आवड बनवली, तर आम्हाला कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करायला जड जाणार नाही. सहजपणाने आम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. यासाठी देवर्षी नारद म्हणतात की या भक्तीला दुसरं प्रमाणाची अपेक्षा नाही, ती स्वतः प्रमाणरूप आहे आणि तिला शांतिरूप आणि परमानंद रूप सुद्धा ती आहे. या भगवत भक्ती केल्यानं, भगवंताचं भजन केल्यामुळं आपोआप मनुष्याला आनंद होतो, आपोआप आनंद होतो. रामनामाचं भजन करा, गीतेच्या 15व्या अध्यायाचं पठण करा, त्या लयीतनं जी शांतता आम्हाला मिळते ना, ती अवर्णनीय अशा प्रकारची असते. एखाद्या छानशा संस्कृत श्लोकाचं उच्चारण करावं, ज्यानं आमच्या मनाला समाधान वाटतं, शांती वाटते. आणि पुन्हा पुन्हा आम्ही ते करत गेलो की आमच्या मनाची ही शांती टिकून राहते. जेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात की आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देवो म्हणती चांग अवधान देई, तरी गिळवून ज्ञेयाते, आता ज्ञानही मागिते, हरपे निरुते ते शांती पैगा. शांतीचं लक्षण कुठलं आहे सांगा मला. देवा कुठलं चांगलं लक्षण आहे? तरी ते गिळवून ज्ञेयाते. ज्ञेय वस्तू जी आहे ना तीच नाही असं समजायचं, ती गिळून घेतली. ज्ञाता ज्ञानही मागेते, ज्ञाता ज्ञान नाही, कुठली जाणण्याची वस्तू नाही, असं आम्ही एकदा समजलं की तिथं आम्हाला शांती प्राप्त होते. इकडे एकनाथी भागवतामध्ये पण उद्धवाला भगवंत अशाच प्रकारे सांगतात की या हिवरी प्रेमयुक्त, माझ्या स्वरूपी रंगले चित्त, अतएव निज शांती तेथ असे नांदत निज रूपे. काय करावं लागतं शांतीसाठी? काही नाही, देवाच्या मूर्तीकडे पाहत राहायचं, देवाच्या चेहऱ्यावरचे शांत भाव पाहत 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 नुसतं तासन तास बसायचं. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आम्ही नेहमी पाहत असतो. रामकृष्णांनी काली मातेची पूजा करताना काली मातेशी तासन तास बोलत राहावं. आणि मग त्याच्यावर एखाद्या कवीनं म्हणावं की देव्हाऱ्यातील निश्चल दैवत पुन्हा कदापि हलेल का, अशी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. बडवे भाटे पांडे रावळ देवापुढती बसती केवळ, त्यांचे चित्ती गदाधराचे काली पूजन ठसेल का. अशी पूजा असा पुजारी पुन्हा जगाला दिसेल का. असं सहजपणानं एखाद्या कवीच्या मुखातनं उद्गार बाहेर पडावेत. याचं कारण रामकृष्ण तासन तास काली मातेशी बोलायचे, तासन तास पूजा करायचे, एकांतामध्ये गप्पा मारायचे, काली माता त्यांच्याशी बोलायची. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांना ज्यावेळेस त्या तत्कालीन असणारे सगळे मोठे मोठे विद्वान असतील, सगळ्यांकडे विवेकानंदांनी जाऊन विचारलं की अहो तुम्ही देव पाहिलाय का. सगळ्यांनी विवेकानंदांचं उत्तर टाळावं किंवा तू खूप हुशार आहेस नरेंद्रा, तुला पुढे जाऊन देवाची प्राप्ती होणार, असं सगळ्यांनी म्हटलं. पण कुणी त्यांचं समाधान करू शकलं नाही. त्यांचं समाधान केलं ते रामकृष्ण परमहंसांनी. हे नरेंद्र, पूर्वाश्रमीचे नरेंद्र असणारे जेव्हा त्या स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे गेले
रामकृष्णांना विचारलं, तुम्ही मला प्रत्यक्ष देव दाखवू शकाल काय? रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्याच तंद्रीमध्ये म्हणावं, नरेंद्रा, अरे देव माझ्या समोर स्वतः माझ्याशी बोलतो, काली माता माझ्याशी बोलते. तू माझ्याकडे येत राहिलास, माझ्याजवळ बसलास ना, तर माझ्याप्रमाणे स्पष्टपणानं मी तुला काली मातेचं दर्शन घडवू शकेल. कॉन्फिडेंटली सांगितलं, आत्मविश्वासानं सांगितलं. आणि स्वामीजींचा विश्वास त्यांच्यावर बसला. विश्वास उगच बसत नाही. चित्ते वाची क्रिया यांच्या साधू नामेक रूपता, ही साधूंना ओळखण्याची खूण नरेंद्रांनी त्यांच्या ठिकाणी पाहिली, म्हणून ते स्वामी विवेकानंद झाले. या भगवंताच्या स्वरूपामध्ये आपलं चित्त रंगवलं ना, तर तिथे आपल्याला शांती प्राप्त होते. असे नांदत निजरूपे, असं नाथ भागवतामध्ये उद्धवाला सांगताना भगवंत म्हणतात. तिला स्वरूप शांती असं म्हटलं जातं. ती भगवंताच्या स्वरूपाकडे पाहून करिता ऐक्य भावे निज भक्ती, उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती, तेने होय असताची निवृत्ती, भक्ता पूर्ण प्राप्ती परमानंदे. या भगवंताच्या शी ऐक्य भावानं अशा प्रकारची जर भक्ती केली तर त्यानं उत्कृष्ट अशा प्रकारची शांती मनुष्याला प्राप्त होते. आणि त्यामुळेच मनुष्य या जीवनातनं पूर्णपणे निवृत्त होतो आणि भक्ताला परमानंदाची प्राप्ती होते. श्री तुकाराम महाराजांनी पण म्हणावं, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. असं अर्जुना, माझा भक्त हा तत्काळ धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशा प्रकारची शांती प्राप्त होते, असंही स्वतः भगवंत सांगतात. मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती, किंबहुना जिते माझेची जीवे. अशा प्रकारे भक्ती एकदा आपल्या जीवनात आली की आपोआप शांती प्राप्त होते. कशाचंच टेन्शन राहत नाही. भक्त प्रल्हादाला होतं का कशाचं टेन्शन? हिरण्यकश्यपू कुठला उपाय करून आपल्याला मारेल त्याला काही घेणं देणं नव्हतं. माझा भगवंत आहे ना, तो मला वाचवे. त्याला उकळत्या तेलात टाका, त्या होलिके बरोबर अग्नीमध्ये टाका, पर्वतावरनं ढकलून द्या, समुद्रामध्ये नेऊन टाका, नागांचे दंश त्याला करवा, हत्तीच्या पायाखाली तुडवा. अनेक प्रकारे सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, पण नास्ति यत्र सुखम दुःखम न द्वेषो न च मत्सराः, समः सर्वेषु भूतेषु स शांत प्रथितो रसः. असा शांत असणारा रस भक्त प्रल्हादांच्या ठिकाणी होता. त्यामुळे टेन्शनच नव्हतं. द्वेष कोणाशी बाळगायचा, मत्सर कोणाशी बाळगायचा? आपल्या जन्मदात्या वडिलांशी. मुळात आई वडील हा आपला हा प्रकार अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ही सगळी पृथ्वीच आपलं कुटुंब आहे असा भाव त्यांच्या ठिकाणी होता. तिथं आपला प्रकाश कशाच, ही माझी आई, हा माझे वडील, हे अजिबात त्यांच्या ठिकाणी भाव नव्हता. कुणाविषयी द्वेष त्यांच्या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून अशा प्रकारच्या भक्तीची प्राप्ती झाली ना की आपोआप शांती मनुष्याच्याकडे चालत येते. म्हणून देवर्षी नारद असं सांगतात की भक्ती ही परमानंद रूप आहे. आनंद, संतोष, सुख हे शब्द एकमेकांचे पर्याय आहेत. आपल्या जीवनात जर आपण पाहायला गेलं तर सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुख दुःखाचं हे चक्र, रहाट चक्र सुरू असतं. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर पुन्हा सुख येतं, सुखानंतर पुन्हा दुःख येतं. हा मनुष्याच्या जीवनाचा भाग आहे आणि आपण तो ऍक्सेप्ट केलेला आहे. आणि हे जर आपण ऍक्सेप्ट करत गेलो, हे आपण आत्मसात करत गेलो की नाही हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग, हे आता होणारच आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे आम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं तर आम्हाला ही शांती जीवनामध्ये आणखी चांगल्या प्रकारे मिळू शकते. अशा प्रकारची शांती शाश्वततेनं आमच्या जीवनात आम्हाला मिळत राहावी यासाठी आपण आज कलियुगातल्या 5127व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत.
1947 हा शालिवान शक सुरू होतोय आणि विश्वावसु नामक संवत्सरामध्ये आपण आज प्रवेश करतोय. आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, ज्या दिवशी आपण अनेक संकल्प करत असतो, अनेक संकल्प घेत असतो, ते पूर्णत्वाला कसे जातील यावर चिंतन करत असतो. तसं आम्ही जे 2 देवर्षी नारदांनी सांगितलेली भक्ती सगळ्यात सुलभ आहे याच्या पुष्ट्यर्थ दिलेले 2 दाखले की तिला कुठल्याही प्रकारच्या प्रमाणाची आवश्यकता नाही, ती स्वतः प्रमाण स्वरूप आहे आणि शांती रूप आणि परमानंद स्वरूप आहे असं देवर्षी नारदांनी सांगावं. आणि आमच्या जीवनामध्ये देवर्षी नारदांनी सांगितलेल्या या 2 गोष्टी जर आम्ही केल्या, जीवनामध्ये शांती आणण्याचा प्रयत्न केला, मन शांत करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला या संवत्सराच्या शुभेच्छा जशा आपण एकमेकांना देतो की संवत्सर सुखाचं जावो, तर ते सुखाचंच जाणार. प्रत्येक संवत्सर सुखाचं जाणार. आपण कालचक्राकडे पाहायला गेलो तर पूर्ण 60 संवत्सर आहेत. ते 60 संवत्सर संपले की पुन्हा पहिल्यापासून प्रभव नावाच्या संवत्सरापासून सुरुवात होते. शेवटच्या त्या क्षय नावाच्या संवत्सराला त्याचा शेवट होतो. त्याच्या अंतर्गत येणारी ही वेगवेगळी संवत्सर 30 नावं पुन्हा येतात. जसं आपण म्हणतो की पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे अपरंपारे वारंवारे. हे जसं जन्म मरणाचं चक्र चालत असतं तसं हे संवत्सराचं चक्रही फिरत आहे. एक संवत्सर संपलं की दुसरं संवत्सर येतं. आपण जुन्या संवत्सराला निरोप द्यायचा, नवीन संवत्सराचं स्वागत करायचं. आणि हे करत असताना देवर्षी नारदांनी सांगितलेलं जे शांतीचं सूत्र आहे ते आमच्या जीवनात जर आम्ही आणलं तर आम्हाला दुसरं काही करण्याची आवश्यकता भासणार नाही. आम्ही फक्त एवढं लक्षात ठेवावं की नास्ति यत्र सुखम दुःखम न द्वेषो न च मत्सराः समस्सर्वेषु भूतेषु स शांत प्रथितो रसः. एवढा एक श्लोक आम्ही अखंड लक्षात ठेवला. आमच्या जीवनामध्ये शांती कशी राहील, शांत कसं व्हायचं, कुठलीही गोष्ट मनाला खोलवर लावून न घेता तिला आपण एक तिच्यावर रिमेडी म्हणून काहीतरी करायचं, स्वीकारायची आणि फार त्या गोष्टीवर विचार न करता त्याला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणून आपण ती घटना, तत्कालीन जे बोलणं आहे ते स्वीकारलं तर आपल्याला जीवनामध्ये शांती आणि शांतीच प्राप्त होईल. अशा प्रकारची परमशांती आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी. या विश्वावसु संवत्सरामध्ये आपल्या सर्वांना आरोग्य प्राप्ती व्हावी, ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, सुखाची प्राप्ती व्हावी, शांतीची प्राप्ती व्हावी, भगवंताविषयी प्रचंड ओढ आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी. अशा प्रकारच्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु. या ब्रह्मध्वजाची आपण सर्वजण प्रार्थना करत असतो की हे जे नूतन संवत्सर आहे ते नूतन संवत्सर आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या मंगल गोष्टी घेऊन येवोत. अशा प्रकारची मंगल स्वरूप असणारी भक्ती आमच्याकडे हे संवत्सर, विश्वावसु नावाचं संवत्सर घेऊन येवो अशी प्रार्थना देवर्षी नारदांच्या चरणी, श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी आणि दासबोधांच्या चरणी, आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी करतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.